शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. हा सोयाबीन रिजेक्ट केलाय. या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव. हा माणूस आहे राठोड साहाव. हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक. हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर. हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी. हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत. यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे. हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला फक्त 9% मॉइश्चर आहे. 9%. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून बघा. तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही भावना समजा. काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो. त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये. खरेदी सुरू बंद झाली आहे. 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय. तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही. मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो. त्या माणसाचं नाव आहे अखिल. बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल. मोबाईल नंबर सांगतो 9970219645. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये. आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे OSD अभिजित पाटील. आणि गरजेचं नाव सांगतो. पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं. याचा मोबाईल तपासून घ्या.